नमस्कार, मी देवयानी देशपांडे. चौकटी पल्याडचा नागरी सेवक हे अनिल स्वरूप लिखित पुस्तक. त्याचा मराठी अनुवाद म्हणजे चौकटी पल्याडचा नागरी सेवक हा गेल्या वर्षी 8 जून रोजी प्रकाशित झाला. त्याला आज 1 वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने गेला आठवडाभर प्रस्तुत पुस्तकाच्या वर्षपूर्ती आनंद सोहळ्याचा तुम्ही सगळे भाग आहात. त्यानिमित्ताने काही छोटेसे व्हिडिओज तयार केले होते, वाचकांपर्यंत ते पोहोचले. अनेकांनी खूप छान प्रतिक्रिया आम्हाला कळवल्या. सुनिधी पब्लिशर्सच्या वतीने 1 वर्षापूर्वी जेव्हा या पुस्तकाचं प्रकाशन झालं तेव्हा आणि आता आत्ताचा खरंच एक योगायोग म्हणावा लागेल की लॉकडाऊनची एकूण परिस्थिती लक्षात घेता आपण आज माध्यमातून भेटतो आहोत. पण अनुवादिका म्हणून वाचकांशी काहीतरी संवाद साधावा, पुस्तकाबद्दल माहिती द्यावी असं मला मनापासून वाटलं. पण एक योगायोग पण याला कारणीभूत आहे मी तुमच्याशी येऊन संवाद साधायला, की गेल्या वर्षभरामध्ये ज्या घडामोडी घडल्या आणि विशेषतः गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये ज्या घडामोडी घडतायत, तेव्हा प्रशासनाचं आणि लोकप्रशासन या अभ्यास शाखेचं महत्त्व वारंवार अधोरेखित होत आहे. वारंवार त्यावर प्रकाश टाकला जातोय, लोक त्यावर लिहितायत, बोलतायत. हे सगळं तुम्ही अनुभवत असाल. त्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. प्रत्येकाने ते वाचावं असं नक्कीच वाटतं. तर अनिल स्वरूप हे 38 वर्ष IAS अधिकारी म्हणून कार्यरत होते. 2018 साली ते निवृत्त झाले आणि त्यांनी लिहिलेलं हे एक मेमॉयर आहे. नॉट जस्ट अ सिव्हिल सर्वंट, हे त्यांच्या स्वतःच्या लेखणीतून साकारलेली स्मृतिचित्र असं चौकटी पल्याडचा नागरी सेवकचं वर्णन करता येईल. शिवाय अनिल स्वरूप यांनी अनेक वलयांकित पदं भूषवली. कोळसा घोटाळा किंवा CBSE पेपर फुटीचा प्रश्न किंवा उत्तर प्रदेशामध्ये राम जन्मभूमीचा जो प्रश्न आहे तो ऐन ऐरणीवर असताना अनिल स्वरूप तिथे कार्यरत होते. असं राज्य सरकार, केंद्र सरकारच्या दोन्ही पातळ्यांवरती स्वरूप यांनी अनेक मोठमोठी वलयांकित पदं भूषवली. त्यामुळे स्वरूपांच्या ह्या पुस्तकाचा अनुवाद करणं ही आमची इच्छा होती. सुनिधी पब्लिशर्सच्या वतीनं हा अनुवाद करण्यात आला आहे. तो का करायचा याचा आम्ही विचार केला सुरुवातीला, की हे पुस्तक मराठीत का आणायचं. तर तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की अनेक मुलं आता जी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे सांगितलं जातं, पण परीक्षेनंतरचं जे आयुष्य आहे ते तुम्हाला मिळेल त्या पदावर राहून काम करून तुम्ही स्वतःचा एक ठसा कसा उमटवू शकता, तुम्ही तुमचं काम कसं करू शकता, हे सांगणारे खूप कमी जण आहेत. आणि अनिल स्वरूपांनी तो संवाद सगळ्या विद्यार्थ्यांशी साधलाय. त्यांचं एकूण काम त्यांनी याच्यामध्ये नमूद केलंय. आणि दुसरं कारण असं होतं की अशी काही पुस्तकं असतात की जी वारंवार वर्षानुवर्ष आपल्याला त्याचा संदर्भ घ्यावा लागतो आणि अशीच पुस्तकं आपल्या मातृभाषेत जर का आली तर ते एक मोठं योगदान ठरतं, तो एक ठेवा ठरतो. म्हणूनही आम्हाला हे पुस्तक मराठीमध्ये आणायचं होतं, कारण हे ललित लेखन नाही, हा एक माहितीचा संग्रह आहे. म्हणजे अनिल स्वरूपांनी रामजन्मभूमीचा प्रश्न किंवा कोळसा घोटाळा याबद्दलची जी माहिती दिली आहे ती कधीही बदलणार नाहीये आणि त्यामुळे ती मातृभाषेतही उपलब्ध असावी असं आम्हाला वाटत होतं. या हेतूनं आणि एका सकारात्मक भावानं आम्ही हे पुस्तक अनुवादाला घेतलं. ह्या अनुवादाचा तर प्रवास खूप छान झालाच, पण अनुवाद पूर्ण झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की केवळ 45 दिवसाच्या काळामध्ये 43 दिवसाच्या काळामध्ये हा अनुवाद पूर्ण झालाय. आणि नंतर अर्थातच प्रकाशन पुस्तकाचं झालं आणि नंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी त्याची नोंदही घेतली की 43 दिवसात म्हणजे कमीत कमी दिवसांमध्ये इंग्रजीतून मराठीत झालेला अनुवाद, अशी चौकटी पल्याडचा नागरी सेवकची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी घेतली आहे. सो असे सगळे सकारात्मक गोष्टी घडत असताना पुस्तकाचा प्रवास सुरू होताच आणि अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक वाचकांनी आमच्यापर्यंत प्रतिक्रिया अशा कळवल्या की पुस्तक खूप छान झालंय. इनफॅक्ट मी आता पुस्तक तुम्हाला दाखवलं, त्याचं कव्हर देखील अनेकांना खूप आवडलं, उठावदार झालंय, पांढऱ्या रंगावरती हे कॅरिकेचर जे आहे
हे मूळ इंग्रजी पुस्तकाचंच आहे. ते आम्ही मराठीत पण जसंच्या तसं घेतलं, कारण हे स्वतः अनिल स्वरूप सरांचं कॅरिकेचर आहे आणि ते अनेकांना भावलं. नंदन निलेकणींनी याला प्रस्तावना लिहिली आहे, ती अनेकांना भावली. त्यामुळे मूळ प्रशासकीय अधिकारी जे आपण म्हणतो, ते जग आपल्या आवाक्या पलीकडचं आहे असं अनेकांना वाटतं. पण तेवढीच उत्सुकताही असते, की काय हे लोकं कसं जगत असतात? हे काय नक्की काम करत असतात? हे समजून घ्यावं असं खूप जणांना वाटतं, प्रत्येक नागरिकाला वाटतं रादर. त्यामुळे मातृभाषेमध्ये असं काहीतरी एक ऐवज आपल्याकडे असावा, या उद्देशाने आम्ही तो अनुवाद केला. आणि अपेक्षेप्रमाणे तो लोकांना खूप आवडला. आता त्याचा प्रवास म्हणजे वर्षपूर्ती नंतर त्याचा प्रवास आम्ही खऱ्या अर्थाने अनुभवतो आहोत. त्यामुळे तुम्हालाही हे पुस्तक नक्की आवडेल अशी आशा आहे. 2 गोष्टी याच्यात उल्लेख करण्याजोग्याच आहेत. एक अशी आहे, की प्रशासन म्हणजे ही अत्यंत कोरडी व्यवस्था असते. तिथे नुसतं नियमांचं पालन, कागदोपत्री व्यवहार आणि लाल फितीचा कारभार किंवा सह्या आणि ते सगळे कोरडे नियम, एवढंच काय ती त्याची वैशिष्ट्ये आहेत असा अनेकांचा समज आहे. पण प्रशासनालाही एक मानवी चेहरा असतो. त्याला मानवी स्पर्श असतो. हा मुद्दा तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल, हाताळाल आणि लेखणीच्या माध्यमातून अनिल स्वरूप तुमच्याशी प्रभावीपणे संवाद साधत जातात, तेव्हा कळतं की नाही खरंच आहे. ही काम करणारी माणसं, ही व्यवस्था म्हणजे एक सैद्धांतिक बाब असली तरी व्यवस्थेमध्ये काम करणारी माणसं म्हणजे त्याला मानवी स्पर्श देणारी एक बाब आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि दुसरा या पुस्तकाबद्दल आवर्जून सांगायचा मुद्दा असा आहे, की प्रशासकीय अधिकारी हा एक मोक्षाप्रत वाटचाल करत असतो त्याच्या कारकिर्दीमध्ये, असं अनिल स्वरूप म्हणतात. तर ही बाब देखील खूप उल्लेखनीय अशासाठी ठरते, कारण प्रत्येकच अधिकारी त्या अर्थानं त्या सेवेच्या कार्यकालाकडे पाहिल असं नाही. त्यामुळे अनिल स्वरूपांचं काम वेगळं ठरतं, ते उल्लेखनीय ठरतं आणि ते सकारात्मक भावानं त्यांनी उमटवलंय त्यांच्या लेखणीतून. त्यामुळे पुस्तक वाचनीयही ठरतं. सगळ्यात शेवटी मी इतकंच सांगेन, की सध्याच्या एकूण वातावरणामध्ये आपण सगळे सकारात्मकता, ऊर्जा, उर्मी, उत्साह शोधतो आहोत. त्यामुळे अशा काळामध्ये हे पुस्तक जर का तुमच्या हाती लागलं तर जरूर वाचा, आवर्जून वाचा आणि आमच्यापर्यंत प्रतिक्रिया कळवा, कारण यामध्ये तुम्हाला सकारात्मकता, ऊर्जा, उर्मी, उमेद सगळं सापडणार आहे. तुमचं काम आता जेव्हा आपण अनलॉकच्या वेगवेगळ्या फेजेसचे साक्षीदार असणार आहोत, त्यामुळे तुमचं काम एकदा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी एक प्रेरणास्थान, प्रेरणेचा स्रोत म्हणून चौकटी पल्याडचा नागरी सेवक हे नक्की दिशादर्शक ठरेल. तुमच्या मनाच्या जवळ जाणारं, भिडणारं असं हे पुस्तक नक्कीच आहे. अनुवाद करताना मला काय काय प्रयोग करावे लागले त्याबद्दल मी अगदी थोडक्यात सांगते, कारण अनेकांना तेही जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हा अनुवाद तुम्ही कसा केला. तर मुळामध्ये अनिल स्वरूपांची भाषा ही इतकी ओघवती आहे, त्यांनी नमूद केलेल्या सगळ्या घटना कुठेही या पुस्तकामध्ये, मूळ इंग्रजी पुस्तकातही तुम्हाला दिसणार नाही की खूप घोळून वाक्य लिहिली आहेत किंवा अत्यंत किचकट वाक्य लिहिली आहेत, असं कुठेही झालेलं नाही. त्यामुळे मराठीमध्ये हा मजकूर आणणं हे अवघड नव्हतं, पण ते आव्हानात्मक या अर्थाने होतं की हा मजकूर खूप सोपा होता आणि तो सोपेपणा आपल्या भाषेत तितका सहज ओघवता आणणं हे माझ्या समोरचं खरं आव्हान होतं. त्यामुळे त्याला कुठेही एक कृत्रिमपणा त्याच्यात यायला नको, त्याला कृत्रिमतेचा कोणताही लेश असायला नको. अगदी साधं स्वरूप जसा संवाद साधतायत त्यांच्या लेखणीतून तसा संवाद मूळ इंग्रजीमध्ये जसा साधण्यात आलाय तसाच मराठीमध्ये तो साधला जायला हवा, या प्रामाणिक हेतूनं मी तो अनुवाद केला. अनेकांना तो भावला. तुम्ही जरूर वाचा. त्याबद्दलच्या सकारात्मक, नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया आवर्जून पोहोचवा. चौकटी पल्याडचा नागरिक सेवक या पुस्तकाचं एक फेसबुक पेज देखील आहे, ज्यावर आम्ही या पुस्तकाबद्दलचे वेगवेगळे अपडेट्स टाकत असतो. काही पुस्तकांशी संबंधित जे प्रयोग आम्ही करतो ते टाकत असतो, त्यामुळे तेही फॉलो करा. आणि सुनिधी पब्लिशर्स ची वेबसाईट आणि सुनिधी पब्लिशर्सचंही फेसबुक पेज फॉलो करा. चौकटी पल्याडचा नागरिक सेवक ही सुनिधी पब्लिशर्सची 26वी अनुवाद निर्मिती आहे. याआधी गेल्या काही वर्षांमध्ये केवळ मानव्य शास्त्रांशी संबंधित अशी जी संदर्भ पुस्तकं आहेत त्याचा इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवाद करण्याचं काम
सुनिधी पब्लिशर्स या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. तर त्या प्रवासाचाच एक भाग म्हणून चौकटी पल्याडचा नागरी सेवकचं प्रकाशन गेल्या वर्षी झालं. तिथे पूर्वीच्या 25 अनुवादित पुस्तकांचा एक आनंद सोहळा आम्ही साजरा केला आणि आज या वर्षपूर्तीच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधतेय. चौकटी पल्याडचा नागरी सेवक हे पुस्तक सुनिधी पब्लिशर्स इथे उपलब्ध आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रत्येकच विद्यार्थ्यांना वाचावं, प्रत्येक भारतीय नागरिकांनी वाचावं असं हे पुस्तक आहे. जरूर वाचा आणि तुमचे अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया, त्या चांगल्या वाईट मी म्हणाले तसं सगळ्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या. धन्यवाद.